मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून राज्यभर जे आहे ते फॉर्म भरले गेले होते आणि आता 17 तारखेला जो पहिला हप्ता आहे 3,000 रुपयांचा तो येणार होता। मात्र 2 दिवस आधीच अनेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अकाउंटला आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। मी आता सध्या नाशिकमध्ये आहेत, या ठिकाणी ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले मी आता त्यांच्याशी बोलतोय। काय नेमका तुम्हाला मेसेज आलाय, किती वाजता मेसेज आला? मला आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। कधी तुम्ही फॉर्म भरला होता, काय काय कागदपत्र दिले होते? मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता। मी त्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, माझा जन्माचा दाखला आणि रेशन कार्डाची झेरॉक्स हे सगळं अपलोड केलेलं होतं। काय नेमका तुम्ही फॉर्म भरला होता, कधी फॉर्म भरला, काय काय कागदपत्र दिले, कधी मेसेज आला तुम्हाला? मेसेज कधी आला? 1 महिन्यापूर्वी भरला होता फॉर्म भरला होता। आधार कार्ड आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन भरला। तुम्हाला मेसेज आला कसं समजलं? आज मोबाईलवर आला ना मग चेक केला होता। कागदपत्र हे दिले होते, आधार कार्ड दिलं होतं, राशन कार्ड दिलं होतं। तुम्ही फॉर्म भरलाय काय? हो, 3 तारखेला मी फॉर्म भरलाय। 1 महिना झाला आता। मी डॉक्युमेंट्स आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचा दाखला आणि बँकेचं पासबुक। पैसे ना सुरुवात झाली आहे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद होतोय मला। आज उद्या मला मेसेज येईल, मला पण पैसे पडतील आणि मी मुख्यमंत्री साहेबांची खूप खूप आभारी आहे। काल जे 3 रुपये आले होते, काय नेमका मेसेज होता, काय ते सांगा मला। जे मेसेज आला होता काल, काय मेसेज, कोणत्या अकाउंटला तुमचं, कोणत्या बँकेत? बँक ऑफ बडोदा। नक्कीच ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटला देखील काल 3 रुपये आले होते अशी त्यांनी माहिती दिली। आपण जर या महिलांची आता बघतो त्यांच्या मोबाईल फोनमध्ये ते मेसेज आले आहेत, त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले, 3,000 रुपये आले। आपण जर बघतो जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याच्या या 2 महिन्यांचे या लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते आता पैसे जमा होत आहे। तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते, कारण की रक्षाबंधनच्या आधी त्यांनी जो आम्हाला सांगितलेलं होतं का मी माझ्या बहिणींना नाराज करणार नाही, मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकल, त्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे। उद्या माझा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी मला डबल गिफ्ट दिलेलं आहे। मी त्यांच्यावाले खूप खूप आभार मानते। देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या इथले प्रियंकाताई माने या नगरसेविका यांच्यावाले पण खूप आभार मानते। माझा भाऊ वारलेला आहे, पण मला या माझ्या बाकीच्या भावांनी मला खूप गिफ्ट दिलं, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानते। आपण बघतो ज्या लाभार्थी महिला आहेत आता त्यांच्या अकाउंटमध्ये जे आहे बँक अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी जे फॉर्म भरले होते जवळपास 1 महिना या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांचा गेलाय। अनेक कागदपत्रांची त्यांची पूर्तता होत नव्हती, ती कागदपत्र जमाव करून त्यांनी हे सगळं फॉर्मची पूर्तता करून त्या ठिकाणी ऑनलाईन असेल ऑफलाईन पद्धतीने असेल हे फॉर्म भरले आणि आता त्यांच्या अकाउंटला जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बुडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।